वायरी तारकर्ली ही जी लाईन आहे मी तुम्हाला ते पाहिजे सगळं मॅपवर समजवतो. ही जी लाईन आहे ही ज्याला HDA लाईन म्हणतात, जे कंप्लेनंट होते फुले म्हणून त्यांनी काय मागणी केली ग्रीन ट्रिब्युनलकडे की ह्याचा रिसर्वे व्हावा. त्यांनी डायरेक्ट तक्रार केली नाही. तक्रार अशी केली की रिसर्वे व्हावा. रिसर्वेमध्ये त्यांनाही माहिती आहे काही लोक पुढे आलेली आहेत, काही प्रमाणाच्या एकदम थोडं 10 फुटांनी पुढे आले, पण ते नियमात आपण बसवू शकतो, कुठेही त्याच्यामध्ये गडबड नाही. ते कसं बसवायचं? 1991 ची लाईन पकडायची, 2011 ची लाईन पकडायची आणि ह्यांना रिलीफ द्यायची किंवा त्यांच्या मालकी हक्काच्या जमिनी त्यांना परत द्यायचे, जसं कोलीवाडाने दिले, मुंबईवाल्यांना दिले, मुंबईच्या CRZ मध्ये दिलेले आहेत. तसंच आमच्या कोकणाच्या, आमच्या सिंधुदुर्गातल्या किनारपट्टीला द्यावं ही आमची मागणी आहे. हे आम्ही बावनकुळे साहेबांना पण सांगितलेले, सभागृहात पण सांगितले, ते त्यांना मान्य आहे. म्हणजे एका बाजूने आपण त्यांना नियमित करतो आणि दुसऱ्या बाजूने आपण त्यांना मालक करतो, म्हणजे टांती झाल्यावर कुठलीच राहणार नाही आयुष्यभरासाठी. हे प्रयत्न अगोदर खोतसाहेब कधीच झाले नाही, आपण करतो. कारण का आपल्याला आपला प्रामाणिक अशी इच्छा आहे की गाभित समाज आणि भंडारी समाज ह्या जमिनीच्या कुठल्याही शासनाच्या वादामध्ये भरडला जाता कामा नये. तो मालक राहायला पाहिजे, तो किनारपट्टीचा मालक आहे आणि तो मालकच राहायला पाहिजे, ही आमची भावना आहे. आणि तसंच आम्ही काम करतोय. जी लाईन आता ओढली गेली आहे ग्रीन ट्रिब्युनलची, वारंवार नोटिसेस आतापासून नाही, उद्धव ठाकरे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हाही काही नोटिसेस आल्या, त्याच्या अगोदर 2014 आणि 19च्या मध्ये पण काही नोटिसेस आल्या. त्या नोटिसेसला कधी उत्तरच गेलं नाही, ज्या पद्धतीचं उत्तर जायला पाहिजे होतं. हे मालक आहेत हे कधीतरी शासनाला सांगितलं पाहिजे होतं, हे कधी सांगितलं गेलं नाही साहेब. 10 वर्ष हे मच्छीमार आमचे मालक आहेत किनारपट्टीचे, हे सांगायला जे धाडस लागतं ते माझ्या आमदारांनी दाखवलं नाही. म्हणून आज ही सगळी प्रक्रिया शासनाच्या मान्यतेने आम्ही मच्छीमारांना ही जमीन रेग्युलराइज करून देणार, म्हणजे त्यांचा मालकी हक्क झाला. परत त्यांना कुठल्याच नोटिसेस डिस्टर्ब करू शकत. आता काही हॉटेलवाले ते काही प्रमाणामध्ये हे करतायत, म्हणजे त्या लाईनीचं उल्लंघन होत आहे, तेही कसं दुरुस्त करून देता येईल. कारण का मुंबईला ऑलरेडी CRZ मध्ये मोठी परवानगी मिळालेली आहे, मुंबईला रिलॅक्सेशन मिळालंय CRZ मधून, तर त्याचाच रेफरन्स, त्याचाच धागा पकडून आमच्या किनारपट्टीने काय कोणाचं वाईट केलंय? जर तुम्ही मुंबईला देऊ शकता मुंबईच्या मच्छीमारांसाठी, तर आमच्या मच्छीमारांना का नाही? बावनकुळे साहेब कन्व्हिन्स आहे, फिशरीज डिपार्टमेंट, पालकमंत्री पॉझिटिव्ह आहे. सगळे विषय आता शासनालाही कळले की इकडे मच्छीमारांना आपण डिस्टर्ब करायचं नाही, त्यांना आपण मालक आहे तर त्यांना मालकच ठेवलं पाहिजे, हे आपण तिथपर्यंत आणलंय. आता येणाऱ्या प्रोसिजर मध्ये 20-30% जे नियमित करण्यासाठी जे काही टेक्निकल मुद्दे आहेत ते पण प्रशासनाकडून आम्ही दुरुस्त करून आम्ही ते देणार.